नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. पांडुरंग पाटलाबरोबर मारामारी होऊन एकनाथ घरी आल्याला त्याचे मळलेले कपडे, खरचटलेले गुडघे त्याच्या आईच्या नजरेतून सुटले नव्हते. नाथा, हे काय रे, काय झालं? तिने विचारलं. गल्लीतल्या मुलाबरोबर जराशी मारामारी झाली. घाणेरडी शिवी दिले. आईने स्पष्टीकरण विचारण्याआधीच एकनाथने ते दिलं. या कारणावर कोणी काही शंका घेणार नाही. त्याला माहीत होतं. इतर कारणं तिला समजलीच नसती. त्याच्या स्वयंपूर्णपणाची आईला इतकी सवय झाली होती की तिनं त्याला अधिक प्रश्न विचारले नाहीत. हात तोंड धुवायला एकनाथ आत मोरीत गेला. त्याला माहीत होतं आईकडून हे वडिलांच्या कानावर जाईल, पण आता जास्त चौकशी होणार नाही. त्याचे वडील मोठ्या जागेवर होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते ऑफिसच्या कामात गुंतलेले असत. घरात त्यांचं विशेष लक्ष नसे, नाहीतर आपल्या मुलाच्या वागण्यातला त्याच्या वयास न शोभणारा प्रौढपणा त्यांच्या लक्षात आल्यावाचून राहिला नसता. एकनाथ त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा वेगळा होता, पण हा वेगळेपणाही वेगळा होता. अंगापिंडानं तो जरासा किरकोळच होता, पण त्याच्या सर्व हालचाली अत्यंत सहजतेनं आणि सफाईदारपणे होत असत. 11, 12, 13 वर्षांची पोरं लांब लांब हातापायाची, जिथं जिथं कडमडणारे बोजड हालचालींची वाटतात. एकनाथचा वर्ण गोरा पान होता. अवयव नीटस, जरा बायकी थाटाचे होते. एक धारदार पातळसर तरतरीत नाक सोडलं तर. नवीन पोरात तो खेळायला गेला की आधी ते त्याला बायक्या समजत, चिडवायला जात, हिनवत. आणि हे प्रकार हाताळायची त्याने स्वतःचीच एक रीत बनवली होती. त्यानं आपल्या अडचणीचा आणि एकूण प्रश्नाचा जरा विचार केला तेव्हा 1-2 गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. हे दादागिरी करणारे लोक बहुधा आडदांड, राकट पण मंदबुद्धीचे असतात. लोक त्यांना भिवून वागतात, कारण लोकांचा वाटेल तसा छळ करायची, त्यांचे कसेही हाल करायची त्यांना दिक्कत वा खंत वाटत नाही. बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे नियम त्यांना माहीतच नसतात. खाली पडलेल्यालाही ते लाथाबुक्क्यांनी मारतील, पण त्यांचीच कला जर त्यांच्यावर उलटवली, जरा कळ सहन करायची तयारी ठेवली, तर असल्या गुंड दादांनासुद्धा वठणीवर आणता येतं. पांडुरंग पाटलाच्या बाबतीत हेच झालं होतं आणि एकनाथची मात्रा 100% लागू पडली होती. त्यानंतर पांडुरंगानं एकनाथची आपली दोस्ती असल्याचा बबरा केला होता. एकनाथ जाणून बुजून गप्प बसला होता. म्हणजे त्यांना वादविवाद, चर्चा हे काही समजत नाहीत. 2 रट्टे दिल्याखेरीज जगातले हे दादा पांडुरंग पाटील वठणीवर येत नाहीत. तीच एक भाषा त्यांना समजते. आणि सर्वसाधारण माणसं इतरांना इजा करण्यास तयार नसतात. आणि म्हणून या गुंड बदमाशांची मुजोरी समाजात सतत चालू असते. एकनाथ बाहेर ओसरीवर बसला होता. त्याच्या डोक्यावरच आईवडिलांच्या खोलीची खिडकी होती आणि त्यांना माहीत नव्हतं तो बाहेरच बसला आहे. त्या दोघांचा संभाषणाचा शब्द न शब्द त्याच्या कानावर येत होता. त्याच दिवशी सकाळी रघु सोनार मरण पावला होता. अर्थात तोही एकनाथच्या दोस्तांपैकीच होता. रघु सोनार आणि गुंजा घाटावरून उठून गेलेले इतरांबरोबर एकनाथनेही पाहिलं होतं. आता त्याचे आईवडील त्या संबंधातच बोलत होते. त्याला मी 1-2दा विचारलं रघुबद्दल. त्याची आई म्हणत होती. तो म्हणतो तो रघुला भेटून आला होता, पण इतर काही बोललाच नाही. तसा तो जरासा आतल्या गाठीचाच आहे, त्याचे वडील म्हणाले. पण दोघंही त्याचे मित्र. एक बेपत्ता, दुसरा वारलेला. त्याला आतून काहीतरी वाटतच असलं पाहिजे की. त्याच्या वयाच्या मनानं त्याला चांगलं शहाणपण आहे ग. एकनाथला आपल्या आईवडिलांचं वागणं जुनाट, जरासं कंटाळवानं वाटत असलं तरी त्याचा दोघांवर फार जीव होता. त्याला समजत होतं की त्याच्यावरच्या प्रेमापायीच ते अशी काळजी करीत होते. त्याला तुम्ही एकदा सांगा ना, संध्याकाळचा लवकर घरी परत येत जा म्हणून.
आताशी दिवस लवकरच मावळतो. तू सांगून पहा. त्याला समजावून सांगितलं की तो ऐकेल तुझं. त्याला आतापर्यंत कल्पना नव्हती आपली आई आपल्याला अशी बिचकून वागत असते. त्याच्या वागण्यात काय चुकलं होतं हे बरोबर नव्हतं. तो संध्याकाळचा उशिरा परत येत असे ही गोष्ट खरी होती, पण त्याचं चारी बाजूंना अतिशय बारीक लक्ष असायचं. गुंजा सोनार बेपत्ता झाला तेव्हा एकनाथ खूपच अस्वस्थ झाला होता, पण स्वतःच्या भावनांचे प्रदर्शन करण्याची त्याला सवय नव्हती. इतर 4-4 मुलांसारखाच तोही होता. त्याचे हिरोही तेच होते, त्याची स्वप्नही तीच होती. पण जन्मापासूनचा सर्व काळ विना कटकटीचा, विना गुंतागुंतीचा, प्रेमात मोकळेपणाने गेला असल्यानं त्याच्यात कोणतीही विकृती आली नव्हती. पण तरीही इतरांपेक्षा तो वेगळा होता. त्याच्यात जन्मतःच एक प्रकारचा तटस्थपणा, एक थंडपणा, एक कठोर शिस्त होती. हे कोणी त्याला काही शिकवलं नव्हतं की त्यानं ते कोणाचं पाहून अनुकरणाने उचललं नव्हतं. सरळ धारदार नाक, मोठे तीक्ष्ण डोळे, तसंच हेही घेऊन तो जन्माला आला होता. तो शहरात राहत असताना गोल्डी, त्याच्या स्पॅनियल, रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या गाडीखाली चेंगरून मेला होता. एकनाथची आई खूप रडली होती, पण एकनाथच्या डोळ्यांना पाण्याचं टिपूसही आलं नव्हतं. त्याला विलक्षण दुःख झालं होतं, पण दुःख आणि स्मृती अश्रूंनी धुवून टाकण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. गोल्डीची स्मृती त्याच्यासाठी सदैव ताजी राहणार होती. गुंजाचा बेपत्ता होण्यानं त्याला धक्का तर बसला होताच, रघुच्या मृत्यूनं तसलाच धक्का बसला होता. गावात अनेक ठिकाणी त्यावर चर्चा झाली होती, आणि एका बाजूस उभा राहून ऐकणाऱ्या एकनाथकडं कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कल्पना पुढं मांडल्या होत्या. रानटी श्वापदानं पळवण्यापासून ते मुलांचे भिकारी बनवणाऱ्या टोळ्यांपर्यंत, मुलांना अनैतिक कामासाठी भूल लावून पळवणाऱ्यांपासून ते पार भुताटकीपर्यंत अनेकांनी अनेक स्पष्टीकरणं सुचवली होती. एकनाथ भ्यायला नव्हता. त्याच्या कॉमिक्समध्ये तो आता गेली कितीतरी वर्ष हे प्रकार वाचत होता. मोठ्या आवडीनं चित्र पाहत होता. लांब सुळक्यांच्या दातांचा काउंट ड्रॅकुला, यंत्रासारखा चालणारा व कवटीवरचे टाके उघड दिसणारा फ्रँकेस्टाईनचा राक्षस, चंद्र उगवताच जागा होणारा, केसाळ हिंस्त्र लांडग्यात रूपांतरित होणारा वुल्फमॅन, 5000 वर्षापूर्वी शवपेटीत पुरून टाकलेली पण आपल्याच थडग्यात विच्छेदन करणाऱ्याच्या सुडावर निघालेली ममी, हे आणि असले सर्व भयानक विकृत प्राणी एकनाथच्या परिचयाचे होते. या राक्षसाच्या तावडीत कोणी सापडला की तो आग करून मरण पावत होता. एकनाथलाही विकृत मनाचा समजायचं का? तसं नाही, कारण मोठ्या माणसांसारखं त्याचं मन विधा होत नव्हतं. मोठी माणसं वरवर या भूतपिशाच, खबीसडळ या गोष्टींची टिंगलटवाळी करत होती, पण मनाचा आतला गाभा पक्का, घट्ट नव्हता. तो संदेहानं पोखरलेला होता. कोणी सांगावं असतीलही हे प्रकार खरे, पण ही अर्धशंका मनाच्या आत्मविश्वासाचा पाया उधईप्रमाणे पोखरत होती. म्हणून त्याच्यावरची इमारत डळमळीत होती. एकनाथच्या मनात संशयाला जागा नव्हती. त्याची खात्री होती की ड्रॅकुला किंवा त्याच्यासारख्या व्हॅम्पायरने चावा घेतला की माणूस फिकट होऊन मरतो, आणि मग मृत्यूनंतर त्याच्यासारखाच रक्तशोषक व्हॅम्पायर होतो. एकनाथची खात्री होती की चर्चमधलं पवित्र पाणी किंवा ख्रिस्ताची क्रॉसची प्रतिकृती व्हॅम्पायर ख्रिस्ती असेल तर, नाहीतर आपल्या देवळातलं तीर्थ, अंगारा, ब्राह्मणाची जानव्याची गाठ व्हॅम्पायर हिंदू असेल तर, किंवा मशिदीतला प्रसाद, अल्लाचं नाव व्हॅम्पायर मुसलमान असेल तर, हेच त्यावर योग्य उपाय आहेत. त्याचा विश्वास होता की त्यांना मारायला शुद्ध चांदीची सुरी हवी. ते दिवसा निष्क्रिय असतात. सूर्यास्तानंतर त्यांच्यात त्यांची ती पाशवी चेतना येते. कॉमिक्समधलं सर्व काही त्यानं बिनतक्रार स्वीकारलं होतं. दुर्गापूरला आल्यावर, तिथल्या मुलांच्यात मिसळल्यावर, दुर्गापूरच्याही काही खास दंतकथा मुलामुलांच्यात गप्पात त्याच्या कानावर आल्या होत्या. पछाडलेली नायिकांची हवेली, नाईक पती पत्नीचा गूढ व रहस्यमय मृत्यू, आत सापडलेले मुलांचे कपडे, या अशा काही गोष्टी होत्या की ज्या दुर्गापुरात पिढ्यानपिढ्या चर्चिल्या जाणार होत्या. गुंजा सोनाराच्या बेपत्ता होण्यावर त्याच्या मित्रात असं अतिशयोक्तीपूर्ण अफवांचं पीक पसरलं होतं. एका दोघांनी कदाचित भाऊ करण्यासाठी बनवून सांगितलं असेल, किंवा संवेदनाक्षम मनांना भास झाला असेल, तर आपल्याला कोपऱ्यावर गुंजा दिसल्याचेही सांगितलं. तो कोपऱ्यावर जरासा अंधारात उभा होता. हातानं व मानेनं खुणा करून त्यांना जवळ बोलावत होता, पण ते अर्थात पळून गेले होते.
एकनाथचा त्यांच्या सांगण्यावर विश्वास बसला नव्हता, पण त्याला शंका होती, ती त्यांच्या खरेपणाबद्दल, भूताकेतांच्या अस्तित्वाबद्दल नाही. अर्थात भूतकेतं, पिशाच, संबंध, हडळी, डाकिनी, खवीस, मुंजोबा, चकवे, राक्षस हे सर्व होते, पण अर्थात त्यांना दूर ठेवण्याची साधनंही होती. तेव्हा भिण्याचं काय कारण होतं? तेव्हा एकनाथ संध्याकाळचा बाहेर जात असला तरी तो स्वतःबरोबर संरक्षणाची साधनं ठेवीत असे. त्याच्या आईची सकाळची देवाची पूजा झाली की तिच्या वाटेतलं तीर्थ तो आजवर तुळशीच्या वृंदावनात ओतत आला होता. ते तो आता एका पेनिसिलिनच्या बाटलीत भरून खिशात ठेवीत असे. तशीच आईची जपाची रुद्राक्षाची माळही तो गळ्यात घालत असे. आणि त्याच्या मॅक्नोवाच्या 2 पट्ट्या, एक लांब व दुसरी आखूड, त्याचा एकमेकांना स्क्रूनं जोडून एक क्रॉस केलेला होता. तोही चड्डीच्या पट्ट्यात खोचलेला असायचा, कारण त्याच्या संशयी बालमनाला शंका आली होती की हे प्रकार साधे नाहीत. यात त्याचा काहीच दोष नव्हता. बालमनाला सर्व जगच काळ्या पांढऱ्या रंगात दिसत असतं. सर्कस पाहिली की ते वाघसिंहांना खेळवणारे नाहीतर विक्रमी विदूषक होतात. सिनेमा पाहिला की ते निष्णात धनुर्धारी किंवा अजिंक्य तलवार बहादूर होतात. बाहेरचं जग सतत त्यांच्या स्वप्नांना येऊन भिडत असतं. एकनाथही कल्पना जगात रमणाराच होता, पण त्याचा वेगळेपणा यात होता की या अद्भुत नगरीतही तो आपले तर्काचे नियम नेत होता. त्या रात्री एकनाथ जरा उशिरापर्यंत वाचत होता. खोलीचं दार नीट लावलं की मग आत दिवा लावला तरी आईवडिलांना समजत नसे. अर्थात काही वेळा तो खरोखरीच रात्रीचा अभ्यास करीत असे. आणि जोपर्यंत त्याची शाळेतली प्रगती चांगली होती तोवर आईवडील त्याच्या वागण्यात जास्त तपशीलवार पाहणार नव्हते. सर्वत्र शांतता होती. खिडकीच्या काचेवर तो आवाज होताच एकनाथचं लक्ष एकदम खिडकीकडे गेलं. एकनाथ उठून खिडकीजवळ आला. खिडकी बाहेरच्या वरवंडीवर रघु सोनार बसला होता. एका हातानं त्यानं गज धरला होता, दुसऱ्या हाताच्या नखानं तो काच खरवडत होता आणि आता काचेतून सरळ आत एकनाथकडे पाहत होता. चेहरा पांढरा फेक पडलेला, पण डोळे मात्र लालभडक हिंस्त्र जनावरासारखे होते. त्याच्या ओठांना आणि तोंडाभोवती कसले तरी गडद डाग पडले होते. एकनाथ जवळ येताच रघु हसला. त्याचे दात किती मोठे, किती अणकुचीदार होते. मला आत येऊ दे. अंधारातून पुटपुटल्यासारखे शब्द आले. एकनाथला हे सांगता आलं नसतं की हे शब्द त्यानं प्रत्यक्ष त्याच्या कानांनी ऐकले का ते केवळ त्याच्या मनातच उमटले होते. तो किती भ्यायला होता. मनाला घटनांचा अर्थ समजण्यापूर्वीच शरीरात भीतीच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आजवर तो कधीही इतका भ्यायला नव्हता. तसं वास्तविक त्याचं पोरसवदा बालमनच. पण काही क्षणातच त्याला आपल्यावर गुजरलेल्या संकटाची पुरी कल्पना आली. प्रत्यक्ष त्याचा जीवच काय त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणि पलीकडचं काहीतरी नाश पावण्याच्या अवस्थेत पोचलं होतं. एकनाथ, मला आत घे ना, आपण गंमत खेळू की. तो चेहरा काचेच्या अगदी जवळ आला होता. नाक काचेवर टेकलं होतं. ते आणखीनच पांढरं फेक दिसत होतं. नख काचेवर खरडत होती. एकनाथ, बोलव ना, मला आत घे ना. अर्थात मेंदूत कुठेतरी धोक्याची घंटा खणखणली. त्यांना तुम्ही आपणहून आत बोलवलं पाहिजे, आमंत्रण दिलं पाहिजे. त्याची ती कॉमिक्स. एकनाथचे पाय थिजले होते, गोठले होते. बाकीचं सर्व शरीर थरथर कापत होतं. पराकोटीच्या प्राणभयाच्याही पलीकडची अवस्था. शरीर आणि मन वेगळे झाले होते. मेंदूचा शरीराशी संबंधच राहिला नव्हता. काय होत आहे हे कळूनही त्याचा काही फायदा नव्हता, कारण शरीर मेंदूच्या हुकुमतीखाली राहिलंच नव्हतं. क्षणभर तो काचेपलीकडच्या त्या हिडीस चेहऱ्याकडे पाहतच राहिला आणि तो चेहरा हसायचा प्रयत्न करीत होता, पण हसायचं कसं हेच तो विसरला होता. काळ्या ओल्या मातीत त्याच्यातली मानवता जिरून गेली होती. आता चेहऱ्यावरचे स्नायू नुसते ताणले गेले. रक्ताळलेला जबडा एक विद्रूप मुखवट्यासारखा विचकला, पण ते डोळे, ते नजर कशी खेचून घेत होते. आणि एकदा त्या लाल नजरेला नजर भिडली की मनातली भीती ओसरायला लागत होती. कुठेतरी खूप मोठा घंटांसारखा आवाज येत होता. कितीतरी माणसं मोठ्याने गर्जना करीत होती. अहो माझे बाप! भ्यायचं काय कारण? नुसती खिडकी उघडायची आणि म्हणायचं, ये की आत रघु.
म्हणजे मग संपलं सारं भय. आपण आणि रघु आणि ते बाकीचे आणि स्वतः तेही सर्वजण एक होऊन जातील. आणि मग नाही, असाच ते एकेकाचा बळी घेतात. नाही, सर्व शक्ती एकटवून एकनाथनं ती नजरेची साखळी तोडली, मान आत वळवली. नाथा, दार उघड, मला आत घे, त्याची आज्ञा आहे ही. एकनाथचा हात त्याच्या इच्छेविरुद्ध सावकाश खिडकीच्या कडीकडे यायला लागला. त्याच्या अंतर्गत विरोधाचा काहीही उपयोग नव्हता. त्याच्या आवाजाची आज्ञा मोडणं अशक्यच होतं. आणि त्याचा हात वर यायला लागला तसा तो काचेपलीकडचा चेहरा आणखी जवळ आला. अधीर होठ थरथरत होते. तोंडाची सारखी उघडझाप होत होती. काळ्या मातीनं भरलेली नखं खिडकीची काच सारखी खरवळत होती. एकनाथचा हात वर येत होता. मन वेदनेने विवळलं होतं. आजवरची सर्व शिस्त झगडत होती. विचार, कसले तरी विचार मनात हवेत, निरर्थक विचार हवेत. काल काळ्यांनी कोऱ्या कागदावर काळ्या शाईनं करमरकरांची कथा कशी तरी लिहिली. पोपटराव पाटील पिंपळाच्या पारावर पडले होते. पिवळ्या पत्तीची पिचकारी पचकट टाकत होते. नाथा, खिडकी उघड. रघु त्याच्याकडे पाहत पिस्कारला. झाड माड ताड आड फाड वाड राड पाड काड झाड माड ताड. नाथा, खिडकी, त्याची आज्ञा आहे. एकनाथच्या मनाचा विरोध क्षीण होत होता. तो फिसकारणारा आवाज त्याच्या वायफळ बडबडीच्या जंजाळातूनही त्याच्या मेंदूपर्यंत पोचत होता. आणि ती आज्ञा उल्लंघन करणं त्याला केवळ अशक्य होतं. असहाय्य झालेली त्याची नजर खोलीभर भिरभिरली आणि शेजारच्या कोनाड्यावर ठेवलेली तीर्थाच्या बाटलीवर आणि जपमाळेवर पडली. एका क्षणात त्याच्या मनात ती कल्पना आली. दुसऱ्या क्षणी त्याने ती अंमलातही आणली. तो साधक बाधक विचार करीत बसला नाही. त्याच्या जागी मोठं कोणी असतं तर मनातल्या मनात पूर्वपक्ष उत्तरपक्ष करीत बसलं असतं आणि संघर्षास तोंड लागण्यापूर्वीच हरलं असतं. एकनाथनं एका हातानं बाटली व जपमाळ उचलली, दुसऱ्या हातानं खिडकीचा बोल्ट सरकवला. मागं सरत तो म्हणाला, ठीक आहे रघु, ये तर मग आत. एकनाथनं बाटलीचं झाकण उडवलं. बाटली डाव्या हातात धरली, जपमाळ उजव्या हातात धरली. दोन्ही हात मागं नेले. रघुच्या चेहऱ्यावर पाशवी विजयाची भावना पसरली. खिडकी ओलांडून तो आत आला. 2 पावलांवर थांबला. त्याच्या उघड्या तोंडातून दुर्गंधीचा भपकारा आला. कुचक्या सडक्या नासलेल्या दुर्गंधीचा भपकारा. त्याचे 2 पांढरेफेक माशाच्या पोटासारखे थंड निर्जीव वाटणारे हात एकनाथच्या खांद्यावर आले. चेहरा जवळ आला. मान वाकडी झाली. ओठ मागे गेले. लांब सुळके उघडे पडले. एकनाथचा डावा हात सपाट्यानं समोर आला. त्या वाकड्या चेहऱ्यावर तीर्थाचा शिडकावा झाला आणि त्याच वेळी उजवा हात जोरानं हवेतून आला. जपमाळेचा तळाखा गालावर बसला. ती किंचाळी भयानक आर्तपण मुख ती केवळ एकनाथच्याच मनाच्या कानाकोपऱ्यातून घुमत गेली. तिचे पडसाद केवळ त्याच्याच बेदरलेल्या मेंदूच्या रीता विचार मार्गावरून उठत गेले. त्या चेहऱ्यावरचे राक्षसी हास्य पुसले गेले. तो वेदनेने विकृत झाला. आग लागल्यासारखा त्यातून धूर निघू लागला. मांस तर अगदी होरपडल्यासारखं झालं. दुसऱ्या क्षणी रघुच्या रूपात आलेलं ते अमानवी ध्यान गरकन वळलं. कोलमडत उडी मारून खिडकी पार गेलं आणि अदृश्य झालं. 10 सेकंदाच्या आत सर्व आटपलंही होतं. पण त्यानंतरचा सेकंदभर तीर्थ सांडलेला त्याचा डावा हात आणि उजव्या हातातली ती जपमाळ आतून प्रकाशानं उमलून आल्यासारखी जगमगत होती. मग तो प्रकाश गेला, पण त्याच्या डोळ्यांसमोर काही क्षण तरी ती दगदगती निळी आकृती तरंगतच होती. तीही सावकाश विरून गेली. ती घटना इतकी प्रक्षोभक होती की तिचा हादरा झोपेतच असलेल्या एकनाथच्या आईवडिलांनाही बसला. दोघं खडबडून जागे झाले. त्याच्या वडिलांचं शरीर कापत होतं. नसनी नस थरथरत होती. एखादं अति अवजड वाहन अगदी जवळून जावं आणि काळ वाऱ्यानं जीव गोळा येऊन शहारून उठावा तसं त्यांना झालं होतं. काहीतरी अतिभयानक आपत्ती मोठ्या योगायोगानं अगदी शेवटच्या क्षणी टळल्याची ती भावना होती. आपल्याला अनेक वेळा ती जाणवते. माणूस घामाघूम होऊन जागा होतो. कावऱ्या बावऱ्या नजरेनं तो अंधारलेली खोली पाहतो आणि भोवताली नेहमीचं जग पाहून समाधानाचा सुस्कारा सोडून झोपी जातो. या जाणवलेल्या भूकंपाचं केंद्र कुठे होतं याचा विचारही करीत नाही.
आपली कल्पना आहे तितक्या आपल्या तरल संवेदन क्षमता मेलेल्या नाहीत, बोथट झालेल्या नाहीत. फक्त हे हलणारे काटे काय दाखवतात हे आपण जाणून घेत नाही. एकनाथच्या वडिलांची अस्वस्थता त्यांना गप्प बसू देत नव्हती. ते उठले, बाहेर आले, एकनाथच्या खोलीपाशी आले. दारापाशी चीर दिसत होती. नाथा, जागा आहेस का रे? त्यांनी हलकेच विचारलं. हो बाबा, मी वाचतोय. एवढ्यात मला काहीतरी ऐकू आलं असं वाटलं. इथे तर काही ऐकू आलं नाही बाबा. ते काही क्षण तिथंच घोटाळले, मग परत आपल्या खोलीकडे वळले. त्यांची पावलं लांब गेल्याचा आवाज ऐकल्यावर मगच एकनाथने आपलं ताठ धरलेलं शरीर सैल सोडलं आणि दाबून धरलेला श्वास बाहेर जाऊ दिला. ते आत आले असते तर त्याची अवस्था मोठीच विचित्र झाली असती. त्या भयाच्या धक्क्यातून तो अजून पुरता सावरला नव्हता आणि तो त्यांना पटेल अशा शब्दात काहीही सांगू शकला नसता. आणि केवळ त्या विचारानंच मगाच्या प्रसंगाचा मनाभोवती पडलेला घट्ट विळखा सैल पडला. भीती ओसरू लागली. मन ताळ्यावर यायला लागलं. दिवा बंद करून तो कॉटवर आडवा झाला. त्याच्या मनात शंका नव्हती की हा आत्ताचा आघात बाबांना जाणवला होता आणि ते त्याच्या काळजीनं लागलेच त्याची पूछताछ करायला आले होते. त्यांचा त्याच्यावरच्या प्रेमाचाच हा पुरावा होता. अर्थात त्याला काही पुरावा हवा होता अशातली गोष्ट नव्हती, पण त्याचे आईवडील आणि एकूणच सारी मोठी माणसं यांच्या चमत्कारिक वागणुकीबद्दल नवल पुन्हा एकदा त्याच्या मनात आला. झोप यावी म्हणून ते किती धडपडत असतात. गोळ्या घे, चूर्ण घे, कशासाठी झोप आली नाही की त्यांच्या समस्या आपल्या भयकारी रूपात त्यांच्यासमोर उभ्या राहतात म्हणून. पण त्या समस्या किती साध्या, किती घरगुती, क्षुल्लक होत्या. नोकरी, बढती, खर्च, बचत, मुलांचे कपडे, बायकांची पातळं, दागिने. प्रत्येक लहान मूल नेहमी ज्या भीतीच्या दबावाखाली वावरत असतं त्याच्या तुलनेने या किती नगण्य होत्या. रात्री दिवे मालवले, सर्वजण झोपी गेले की अंधारा कोपऱ्यातून कोणकोणते भयानक आकार सरकत पुढे येतात. खिडकीच्या काचेवर फिकट आभाळाविरुद्ध कोणकोणते काळे आकार डोलतात, नाचतात. बंद फडताळांच्या फटींना डोळे लावून काय टक लावून सतत बाहेर पाहत असतं. मोठ्यांना याची कल्पना कशी येणार? केवळ दुसरं लहान मुलंच ते समजून घेऊ शकेल. आणि दररोजच्या रात्रीच्या या भीतिकारक अनुभवांना गोळ्या, सिडेटिव्ह, दारू, अंमली पदार्थ, मानसोपचार तज्ज्ञांची मदत काहीही नाही. नजरेच्या कडेकडेवर वावरणाऱ्या या अभद्र आकारांना मुलाला एकट्यानंच तोंड द्यावं लागतं. रोज रोज हा संघर्ष होत होत शेवटी जेव्हा कल्पनाशक्ती झिजते, थिजते, बोथट होते, तेव्हाच या भीतीचा शेवट होतो. कारण तेव्हा प्रौढत्व आलेलं असतं. याच शब्दात नाही, पण अशाच आशयाचे विचार एकनाथच्या मनात येऊन गेले. पण 10-15 मिनिटात तो झोपेत गुंगलाही होता. हाच अनुभव एखाद्या मोठ्या माणसाला आला असता तर त्याला भीतीनं मरण तरी आलं असतं, नाहीतर वेळ तरी लागलं असतं. केवळ एकनाथचं लवचिक बालमनच त्या भीतीच्या महापुरातूनही एखाद्या लवाळ्यासारखं सुखरूप राहिलं होतं. तो झोपला तेव्हाही त्याच्या उजव्या हातात रुद्राक्ष पोवळ्याची ती जपमाळ एखाद्या खेळण्यासारखी घट्ट धरलेली होती आणि चेहरा शांत होता.